मेरा गुलाल उदणे तरंग नाथा घरी नाचे माझा सखा नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग। देहवाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देव इच्छे रज चरणीची माते धावत चालती मागे मागे तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या विठ्ठला चरणावरी ठेवून माता साष्टांग्यता दंडवत दुसरी बंधू सारदाजी चित्रणाच्या आत्मजा वाक्य सिद्धी पवेजी सहजा तिच्या चरणोजा दंडवत आता वंददेव ब्राह्मणत्याचे निपुण्य पावन प्रसन्न होणे श्रुती जनत्या माझे नमन दंडवत आता बंधू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारित जनत्या माझे नमन दंडवत आता नवरंग भूमिका कीर्तने विभूती लोका टाळ मृदंग श्रुतिरिका त्या माझे नमन दंडवत ऐश नमन करणे सकळा हरिकथा बोले भोगड्या बोला ज्ञान म्हणून आपल्या बाळा सलवी सकळा नामा म्हणे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथीचा विस्तारू
बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकारण तिचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता गणेश नमोतरी तुमचा नाचना म्हणोनी नारायणा नम नमाजे सारजा नमो तरी तुमची गायनी म्हणोनी चक्रपाणी नम नमाजे इंद्र नमो तरी तुमची भुजा म्हणोनी गरुड ध्वजा नम नमाजे ब्रह्मा नमो तरी तुमची कुशी म्हणोनी ऋषिकेशी नम नमाजे शंकर नमो तरी तुमची विभूती म्हणोनी कमळापती नम नमाजे वेद नमो तरी तुझाची स्थापिता म्हणोनी लक्ष्मीकांत नम नमाजे गंगा नमो तरी तुमची अंगुष्टी म्हणोनी जगजेते नम नमाजे लक्ष्मी नमो तरी तुमची पायांतळे म्हणोनी वनमाळी नम नमाजे ऐशे नम नमाजे सकलाही देवा नामा म्हणे केशवा नम नमाजे सारजा नमो तरी तुमची गायनी म्हणोनी चक्रपाणी नम नमाजे समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगनहितपाणी मंडलम मंडलानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्र सदैवलासं विठ्ठलं चिन्तयामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजवानरायुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं अथपदं दर्शितं तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः करारविंदेन पदारविंदं मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि बालं मुकुन्दं मनसा स्मरामि पवित्र तो देहवाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या विठाला विठाला पवित्र तो देहवाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 5 चरणांचा उत्कृष्ट असा सेवेसाठी निवडलेला अभंग आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज देहाला पवित्र म्हणतात, वाणीला पुण्यवंत म्हणतात। खऱ्या अर्थानं देह पवित्र आहे का, वाणी पवित्र आहे का, पुण्यवान आहे का, या पहिल्याच 2 शंका आहेत। शंकेचंही आपण समाधान करू। अभंगाचा सरळ भावार्थ पाहू। पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ। देह पवित्र आहे, वाणीही पवित्र आहे, पुण्यवंत आहे। कोणाची? जो वदे अच्युत सर्व काळ। इतरांना फायदा काय त्याचा? आपण अशाचं जरी स्मरण केलं, चिंतन केलं तर तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या। आपल्या पाठीमागे जे पापाच्या राशी आहेत त्या सुद्धा जळून जाण्याची दाट शक्यता आहे। कशावरून?
तुम्ही आम्ही या साधू संतांच्या संगतीत यात नवल नाही. स्वतः भगवान परमात्मा सुद्धा त्या संतांच्या पायाखालची रजत चरणाची अपेक्षा सुद्धा भगवान परमात्मा करतो. देवईची रज चरणीची माती आणि त्या चरणाची माती आपल्या कपाळाला लावण्यासाठी भगवान परमात्मा अशा साधू संतांच्या पाठीमागे धावतात. धावत चालती मागे मागे. आणि असं केल्याच्या नंतर पुन्हा काहीच करायची गरज नाही. कुठली साधना करायची नाही. योग जप तप अनुष्ठान ध्यान धारणा नाही. काय त्या उरली वेगळी अनेक. वेगळं शिल्लक काही राहतच नाही. वैकुंठ नायक जया कंठी. ज्याच्या कंठामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे अशाची जर आपल्याला दर्शन झालं, अशाची संगती झाली तर आपल्याला बाकी कुठली साधना करायची गरज नाही. आणि शेवटी तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे देव भक्ताचा संग. या तीन गोष्टी ज्या वेळेला एकत्र येतात, देव भक्त आणि नाम, ते उगनाम त्रिवेणीचा. याच्यापेक्षा जगामध्ये दुसरं साधनही कोणतं मोठं नाही आणि दुसरी काही करायची गरज नाही. असा अभंगाचा सरळ भावार्थ आहे. विठाला किन्निमित्त कार्यक्रमाचं स्वरूप तुम्हा सर्वांना ज्ञात असलं तरी वक्ता या नात्यानं माझं आद्य कर्तव्य आहे. आज आपल्या ब्रह्मवाडी या पुण्यपावन नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह कलशारोहणाचा कार्यक्रम सर्व ग्रामस्थांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन सर्व ग्रामस्थांच्या आर्थिक सहकार्यातून आणि गुणजन गायनाचार्य मृदंगाचार्य या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य, त्यातच संयोजकाच्या वतीनं मला दिलेलं निमंत्रण, त्या निमंत्रणाला अनुसरून येण्याचा योग आणि तुम्हा माय बापाचं दर्शन. विठाला वास्तविक जर सगळं शास्त्र आपण अभ्यासलं तर देह पवित्र नाही. अगदी वेळेवर भजन सुरू झाले आणि अभंगही 5 चरणाचा आहे. बहुतेक मला टाइम भेटेल सोडवायला. विठाला विठाला. सर्व शास्त्र जरी धोंडाळलं तर देह पवित्र नाही. आपल्याकडे भरपूर प्रमाण आहेत, लागल त्याची घेऊन. कोणाचा देह पवित्र आहे ही एक शंका आहे. देह कोणाचा पवित्र आहे? महाराजांनी इथे एक शब्द वापरलाय, तो पवित्र, तो ती ते. कोणताही नाही, पवित्र तो देह. बघूया कोणता. विठाला कारण ही गोष्ट संताशी शक्यच नाही. तो देह म्हणजे संताचाच निघावा लागला. बघूया आपण कोणाचा निघतो, त्याची प्रस्तावनाही मी मांडतो कशा पद्धतीची आहे. एरवी आपल्याला संत कळत नाही, संताचा महिमा कळत नाही. खरंच कळत नाही. का कळत नाही? आपल्याला आज जे वास्तवात आहे त्याचा ज्ञान आहे, किंवा आपण पाठीमागल्या काळाचा विचार कधी करत नाही. आज आळंदीला ज्ञानेश्वर महाराजाच्या समाधीवर सव्वा किलो सोन्याचा मुखवटा बसेल. पुण्याच्या एका सराफवाल्यानं दिला. ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखी सोहळ्यामध्ये 10, 12, 15 लाख लोक दरवर्षी 2 वेळेस चालतात. किती वैभव आहे, किती वैभव मोठा आहे. पण हेच वैभव पाहत असताना बारीक विचार केल्याच्या नंतर एका डोळ्यामध्ये
गरम अश्रू येतात आणि एका डोळ्यात थंड अश्रू येतात. एक डोळा हसतो आणि एक डोळा रडतो. का? हसणाऱ्या डोळ्याला विचारलं नेमकं हसण्यासारखं काय झालं. हसणारा डोळा म्हणत होता, काय कमाल आहे, किती उदार गाते, 1.25 किलो सोनं दिले. किती? 1.25 किलो. 12-15 लाख लोक वारीला चलायले. हे हसणारा डोळा म्हणत होता. रडणाऱ्या डोळ्याला विचारलं एवढं दुःख झालं काय. रडणारा डोळा म्हणत होता, आज 1.25 किलो सोन्याचा मुखवटा आहे, 12-15 लाख लोक चलायले, पण या ज्ञानेश्वर महाराजाला एका काळामध्ये खाऊ दिलं नाही, हे विसरून कसं जमल. हे विसरता येईल नाही, विसरता येणार. मग संत आपल्याला कधी कळायचे? आजचं वैभव पाहिल्यावर कळायचे नाही. संत कळणं दूर आहे. मानवी बुद्धीला एवढ्या मर्यादा आहेत की जवळ बसलेला माणूस ओळखू येत नाही, संत कधी ओळखू यायचे. मानवी बुद्धीला एवढ्या मर्यादा आहेत की आपल्या जवळ बसलेला माणूस ओळखू येत नाही, तर संत कधी ओळखू यायचे. एक छोटासा दृष्टांत सांगतो तुम्हाला पटण्यासाठी. सांताक्रूजच्या विमानतळावर एक विमान निघालं लंडनला जाण्यासाठी. त्याला आपण लंडन म्हणतो. आणि त्या विमानामध्ये त्या काळातली एक बडी हस्ती विमानानं प्रवास करायला लंडनला जायला निघालं. विमान उड्डाण व्हायला 5-10 मिनिटं टाइम होता. तितक्यामध्ये त्या विमानात दुसरी एक व्यक्ती होऊन बसली. सांताक्रूज वरून लंडनला जाण्यासाठी जी व्यक्ती बसली त्या काळातली सर्वांच्या परिचयाची व्यक्ती होती. तिचं नाव दिलीप कुमार. आता हे सगळ्याला नाही कळायचं, 4Gच्या पुढच्या कळलं. विठाला विठाला आणि 10 मिनिट टाइम असताना दुसरी एक व्यक्ती आली. साधी सिंपल पायजामा, शर्ट, डोक्याला टोपी, हातात एक छोटस काहीतरी पुस्तक होतं. आली आणि त्या दिलीप कुमारच्या बाजूला जी सीट होती त्या सीटवर बसली. बसल्याच्या नंतर पेपर वाचायला लागली. काय पुस्तक होतं ते वाचायला लागली. दिलीप कुमारला वाटलं या माणसानं आपल्याला ओळखलं नाही, या माणसानं आपल्याला ओळखलं नाही. कमाल आहे, या देशामध्ये अजून मला न ओळखणारे सुद्धा माणसं आहेत. असं दिलीप कुमारच्या मनाला वाटलं. मला न ओळखणारे सुद्धा माणसं आहेत. थोडा वेळ थांबले. कसा ओळखी? साधा दिसायला, अंगावरचे कपडे साधे, राहणीमान साधा आहे. दिलीप कुमारचं मन अस्वस्थ झालं आणि दिलीप कुमारला वाटलं जाऊ द्या, ओळखील नाही तर नाही, निदान आपण तरी परिचय करून द्यावा. आता मला कोण ओळखायचं म्हणल्यावर माझं कीर्तनच कोणतरी ऐकावं लागेल ना. काही सोपान महाराज, आता मी फिरायलो गाडी घेऊन हो, पण मला कोणी ओळखायचं म्हणल्यावर माझं कीर्तनच ऐकावं लागेल की. बऱ्याच वर्षापासून सुरेश महाराज ऐकतात, पण यंदा योग लागला. विडाला आणि असा योग लागला की माझ्या जीवनात पहिल्यांदा मी कशाच्या तरी पुढे उभा टाकलो. विडाला आतापर्यंत पट्ट्याची भूमिका पडद्याच्या पाठीमागूनच होती. विडाला चला हे न तरी केलं तर केलं, मोठं त्या रानो मंडळ सारखं. विडाला दिलीप कुमारला वाटलं आपण परिचय करून द्यावा.
दिलीप कुमार म्हणले, जनाब आपने मुझे पहचाना नहीं? त्या व्यक्तीनं सांगितलं नाही. मग तर जास्तच अस्वस्थ झाले. मग जास्तच अस्वस्थ झाले. आपण परिचय करून देऊन सुद्धा नाही. दिलीप कुमारला वाटलं कसा ओळखील, ह्यानं कधी सिनेमाच पाहिला नसेल. आता कळलं दिलीप कुमार, कारण मला ओळखायचं म्हणल्यावर माझा सिनेमा कोणीतरी पाहिला असावं लागेल ना. मग तुम्ही याच्यावर अंदाज बांधतात महाराज सिनेमा तुम्ही पाहत होते का? कॉलेजला असताना पाहिलंय असेल, पण आता असं काही नवीन सिनेमा पाहण्याची गरज राहिली नाही, कारण प्रत्येकाच्या घराचा सिनेमा झालाय. विठाला आपने मुझे पहचाना नहीं. त्यावेळेस दिलीप कुमारनं स्वतःचा परिचय करून दिला. जनाब मैं इस हिंदुस्तान की फिल्म इंडस्ट्री का सबसे बड़ा नायक दिलीप कुमार हूं. आता तरी काही म्हणा, काय म्हणली ती व्यक्ती? होंगे क्यों? मग तर जास्तच अस्वस्थ झाले. परिचय करून देऊन सुद्धा ते ओळखायला तयार नाही. जाऊ द्या, नाही ओळखलं तर नाही ओळखलं. ज्या अर्थी तोही विमानात बसला त्या अर्थी तोही कोणतरी असला पाहिजे. आपण त्याला विचारावं. आणि दिलीप कुमारने त्याला विचारलं, जनाब आपकी पहचान? पुस्तक वाचता वाचता थोडस पुस्तक बाजूला काढलं, त्याच्या तोंडातून एक उद्गार बाहेर पडला, मुझे जमशेदजी टाटा कहते हैं. दृष्टांत संपला. ज्याला नाही कळलं त्यानं काल्याची वाट बघा. विठाला म्हणजे मानवी बुद्धीला एवढ्या मर्यादा आहेत की आपल्या शेजारी बसलेला माणूस ओळखू येत नाही, तर संत कधी ओळखू यायचे? संत ओळखू येणं एवढं सोपं नाही. मग पवित्र देह नाही तरी कसा? आपण ज्ञानेश्वरी जरी उघडली आणि ज्ञानेश्वरीचं जरी चिंतन काढलं तर ज्ञानेश्वरी सुद्धा सांगते देह पवित्र नाही. गाथा काढला तरी तो सांगतो की देह पवित्र नाही. पण महाराज म्हणतात देह पवित्र. आपण पवित्र शब्दाची थोडीशी व्याख्या करूया आणि मग पुढे अभंगाकडे येऊया. नेमकं पवित्र कशाला म्हणतात? नेमकं पवित्र काय काय आहे? पवित्र शब्दाचीच व्याख्या करूया. जगात पवित्र काय आहे? जगाचा विचार सोडून देऊया, आपल्या भारताचा करूया. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यात पवित्र जर काय सांगितले असेल धर्मशास्त्रानं, तर ती गाय सांगितल्या. भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यात पवित्र जर काय सांगितलं असेल तर ती गाय सांगितल्या. गाय किती पवित्र गाय, किती पवित्र गाय. तर गायीच्या गोमूत्राशिवाय आपल्या हिंदू धर्माचा कुठलाच विधी पूर्ण होत नाही. इतकी पवित्र गाय. कंधारनं रोड मध्ये जात असताना आपण पुढून जर एखादी गाय आली तर आपली काय प्रतिक्रिया असेल? आपली भावना काय असेल? आपण एखादी मोटरसायकलवर चाललो आणि समोरून गाय आली, आपली प्रतिक्रिया काय असेल? म्हणजे कधी कधी अभिनयावरून बी दृष्टांत समजून घ्यावं लागतं. डोळे झाकून कीर्तन ऐकून जमत नाही. विठाला उडून जर गाय आली तर आपली प्रतिक्रिया तिला स्पर्श करण्यात दर्शन घे, ही प्रतिक्रिया असणार. आणि त्याच रस्त्यानं समोरून म्हैस आली तर आणि त्यातल्या त्यात ती पंढरपुरी असली तर विठाला गाय पवित्र सांगितले. गाय
कारण यज्ञाला जर पूजेला बसायचं असेल तर यजमान जोडीला गुरुजीच्या कडून पंचगव्य प्राशन केल्याशी देहशुद्धी होतच नाही आणि यज्ञाला बसताच येत नाही. काय भानगड आहे पंचगव्य? गाईचं दूध, गाईचं तूप, गाईचं दही, गाईचं गोमूत्र आणि गाईचं शेण, या 5 पदार्थ एकत्र करायचे, विशिष्ट प्रमाणात त्याचं रसायन बनवायचं आणि ते प्राशन करायचं, तवाच यज्ञाला बसता येत, अन्यथा नाही. इतकी पवित्र गाय आहे. अजून सांगू याच्या पुढे थोडस विज्ञान. हेच पंचगव्य डिलिव्हरीच्या वेळेला एखाद्या जर माऊलीचं पोट दुखत असेल आणि डिलिव्हरी होत नसेल आणि डॉक्टर सांगत असेल सिजर करावं लागतंय, हे पंचगव्य सकाळ संध्याकाळ 2दा द्या, सुखरूप बाळ जन्माला येऊ शकतं. विठाला विठाला. म्हणजे गाय इतकी पवित्र आहे. गायीच्या खालोखाल जर पवित्र असेल तर ते प्राण्यामध्ये कस्तुरी मृग आहे. कोणता? कस्तुरी मृग. आता काय भाव आहे तुमच्याकडे कस्तुरी? तुम्हाला माहिती नसेल, ती सोन्याच्या 10 पट महाग आहे कस्तुरी. आता सध्या सोनं तुमच्याकडे कसं क्विंटल आहे? विठाला विठाला. आकडा मोठा झाला का जरा? घाम येणाऱ्याने विचारच करू नका. ज्याला घाम येत नाही त्यांना पुढे जमलं. सोन्याच्या 10 पट कस्तुरी महाग आहे. आता आमचे वारकरी पंढरपूरला जातात ना, वाळवंटामध्ये बसते एक बाई कस्तुरी की 50 रुपयाला एवढी पुडी भरून देते. आता ती कशी असते माहित नाही, आणि तिच्याजवळ जर कस्तुरी असली तर असली आस्तुरी रस्त्यावर कशी बसली असती? नसती ना बसली. सोन्याच्या 10 पट महाग आहे. कस्तुरी नाही तर याच हरणाच्या कातड्यावर बसून आतापर्यंतच्या योगी जपी तपी संन्याशी महामुनींनी आपली साधना सफल केलेली आहे. हरण पवित्र आहे. हरण प्राण्यामध्ये. अजून थोडं पुढे जाऊया. धर्मग्रंथानं धर्मशास्त्रानं लोकर पवित्र सांगितले. लोकर म्हणजे ही भोंगडी. ही मेंढीच्या केसापासून बनते. ही पवित्र सांगितली आहे. आणि पवित्र असल्यामुळं कीर्तनकाराच्या पायाखाली टाकण्याची परंपरा आहे. अपवित्राला पवित्र बनवण्याची ताकद त्याच्यात आहे. कोणी विचारलं ना महाराजाच्या पायाखाली घोंगडीच का? पवित्र आहे. अपवित्राला पवित्र बनवण्याची ताकद त्याच्यात आहे. याच्यापेक्षा थोडं पुढे जाऊन बोलू का? सर्वांची माफी मागून बोलतो. हे किती पवित्र आहे? हे किती पवित्र आहे? तर रजस्वला स्त्रीनं 4 दिवस घोंगडीच आतरावी, घोंगडीच पांघरावी. तिला विटाळ नाही. विठाला विठाला. आता मेंढ्याच्या संघ फिरणं मला काही माहित नाही बरं का. एवढं सांगितलंय धर्मग्रंथात. धर्मग्रंथामध्ये धातूच्या संबंधाने सुद्धा विचार आलेला आहे. पवित्र काही धातू पवित्र आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पवित्र धातू सोनं सांगितले. सोनं. म्हणून सोनं अंगावर असं जावं. सोनं. आता त्याचा अतिमोह होणं हे थोडस धोकादायक आहे. पण धर्मग्रंथानं सोनं पवित्र सांगितले, ते अंगावर असावं. आता पुरुषापेक्षा महिला मंडळाच्या अंगावर सोनं जरा जास्त असते आणि असायलाच पाहिजे.
बाया नक्की म्हणतील ह्या महाराजाला पुढच्या वर्षी बोलवा, त्यांना सोना संघ घालायला सांगितले. आता पिस्स लावा मालकाला घरी गेलो तेव्हापासून विठाला सोनं पवित्र आहे. लई अंगठ्या नसावं पण एखादी अंगठी बोटात असावं. लई गळा भरून दागिने नसावं पण एक मंगळसूत्र इथं असावं. कुठं माझा अभिनय पहा, इथं असावं. कारण सांगतो, फायदेही सांगतो. सोनं मोठेपणा म्हणून अंगावर घालायला सांगितलं नाही, त्याचे फायदे. एक तर सोनं आपल्या हातामध्ये गळ्यामध्ये असल्याच्या नंतर आपल्याला सुवर्ण स्नान घडतं, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, आपल्या हातात जर सोनं असेल तर ते दररोज जेवण करताना त्याचं घर्षण होऊन सोन्याचं काही प्रमाणात भस्म आपल्या पोटात जातं. आणि सोनं हे पोटात जायला पाहिजे. तसं काही लोक सोन्याचं भस्म खातात, आपल्याला लिहायलाच नाही तर खायला कधी भेटेल. विडाला विडाला आपल्याला लिहायलाच नाही तर खायला कधी भेटेल. महाराज ते शरीरासाठी चांगलं आहे. अति सोनं वापरणं त्याला मग अनर्थाला कारण आहे. सोन्याच्या खालोखाल धातूत मध्ये जर विचार करायचा ठरला तर धर्मग्रंथानं तांब पवित्र सांगितले. काय तांब? तांब म्हणून आपल्या देवपाटामध्ये देवघरामध्ये जास्ती तर देवाच्या मूर्त्या म्हणजे ते उपकरण तांब्याचे होते. आणि आताही आहेत तांब्याची उपकरण, त्या छोट्या छोट्या मूर्त्या. आता या तांब्यानं देव भेटेल का नाही भेटेल हे मला सांगता याचं नाही, पण आयुर्वेद सांगते तांब्यानं आरोग्य भेटते. तांब्याच्या भांड्यामध्ये रात्रभर जर पाणी ठेवलं ते जर सकाळी पिलं तर बरेचसे आजार शरीरातले नाहीसे होतात. आणि ते तिन्ही ऋतूमध्ये पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, त्या तांब्याच्या भांड्याला कलर वेगवेगळा येतो ऋतुगणिस. ते हिरवं पडतं. मग ते खराब झालंय म्हणून सध्या बायानं काय केलं, ते घासायचा कंटाळा येऊ लागला म्हणून सगळे तांब्याचे भांडे उचलले आणि सज्जावर कोबून टाकले. नकोच किटकिट आले पांढरे, जरासं साबण सोडा लावला की निर्मळ निघाली. पण बघा, जर त्या भांड्यामध्ये पाणी ठेवून ठेवलं तर आपल्याला आरोग्य भेटायलंय. मला वाटतं ह्या कीर्तन ऐकून जर 10-5 घरचे भांडे जर खाली निघाले आणि वापरात आले तर आजचं कीर्तन सार्थकी लागलं. विठाला तांब्याच्या खालोखाल बऱ्याच काही वस्तू अजून पवित्र सांगितल्या. वस्त्र पवित्र सांगितले. वस्त्र कोणतं वस्त्र? सगळे वस्त्र पवित्र नाहीत. 2 सांगतो. एक सोहळ आणि दुसरा पितांबर. हे 2 वस्त्र धर्मग्रंथानं पवित्र सांगितले. एक किडा आहे, किडा. तो किडा हे वस्त्र बनवतो. अलीकडे आता त्याचा उद्योग सुरू झालाय. कोश कीटकापासून ते ठोसला तयार होतो, त्याचं सूत तयार होतं आणि त्याचे असे वस्त्र तयार होतात. सोहळ आणि पितांबर म्हणून देवपूजेला जात असताना किंवा पूजापाठ करत असताना सोहळ किंवा पितांबर नेसायची पद्धत आहे, कारण ते पवित्र आहे म्हणून. विठाला ते पवित्र आहे म्हणून. आपण हे वापरत नाही किंवा आपल्याला माहिती नाही. असं भरपूर पवित्राची व्याख्या केलेली आहे महाराजांनी. पण सगळ्यात पवित्र काय जर असेल तर ती सगळ्यात पवित्र आहे ती आमची गंगा.
सगळ्यात पवित्र गंगा आहे. पूर्वी गंगेला फार महत्व होतं, आताही आहे. प्रामुख्यानं 2 नद्या होत्या, एक सिंधू आणि दुसरी गंगा. पण कर्मधर्म संयोगानं सिंधू आपल्यात राहिली नाही. सिंधू आपल्यात राहिली नाही. सिंधूचे 2 तुकडे झाले. सिंधूचं पाणी फक्त आपल्याला 20% भेटतंय 100%. त्या 20%तले आपला भारत 14%च वापरतो. ती सिंधू नदी आपल्यामध्ये राहायला पाहिजे होती, राहणार होती. राष्ट्रपिताचं म्हणणं होतं तसं. पण रात्रमधून काय झालं काय माहित नाही. ती सिंधू गेली, दुसऱ्या देशामध्ये गेली. आता गंगा आहे पण तेही नाव वापरते. गंगा आणि सिंधू 2-3 जागी अवश्य म्हणतात लोक. कुठं कुठं गंगा आणि सिंधू प्रामुख्याने येतात. गंगा सिंधू इथं एक. आणि अजून आपल्या राष्ट्रगानमध्ये गंगा सिंधू आहे. सिंधू आहे पंजाब सिंधू राहिले नाही, जाऊ द्या. त्या काळामध्ये त्या ताकदीनं होत्या म्हणून त्या काळात गंगा सिंधू सगळ्या भरभरून वाहत होत्या. तेव्हा एवढं ऐश्वर्य होतं. महाराजांनी एका ठिकाणी गोड वर्णन केलंय की 12 महिने त्या नदीला पाणी राहतं. 12 महिने. 18 बार वनस्पती फुले फळे वनस्पती. नदी गंगा फुले फळे ओळती विद्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती. हे सुख सांडोनिया कासया युग सेविती. परिये दे मदालसा रे बाळा. एवढा ऐश्वर्य संपन्न देश होता. विशेष असं जर वर्णन करायचं झालं काय देशाचं वर्णन खूप आहे, घेत नाही. खूप गोड वर्णन आहे. गंगा पवित्र. किती पवित्र गंगा. भरपूर पवित्र आहे. पण ही पवित्र गंगा सुद्धा मलिन होते.
मागे आहे तो आता थोडा थोडा. ही पवित्र गंगा सुद्धा मलिन होते. आज केंद्र शासनाकडं केंद्रामध्ये गंगा स्वच्छता अभियानासाठी एक स्वतंत्र मंत्री आहे, तरी ते स्वच्छ होईना झाले. ही गंगा इतकी पवित्र असून सुद्धा मलिन होते. हिला मलिन कोण करतो? हिला मलिन कोण करत? आणि मग ही मलिन झाल्यावर पुन्हा कसं शुद्ध होते? पूर्ववत पुन्हा कशी होते? तर हिला मलिन करणारे सांगतो कोण असतात. भक्त पुंडलिकाचं चरित्र ऐकले तुम्ही? कसं आहे? चांगलं आहे. पुंडलिकासाठी देव आलेत पंढरपूरला, पण पुंडलिकाचं चरित्र तसं पूर्व चरित्र पुंडलिकाचं चांगलं नाही. सोपान महाराज बर का? पुंडलिकाच्या आईवडिलांना काशीला जायची इच्छा झाली. काही वारकरी जात होते, त्यांच्याकडे बघितलं, बघितल्याच्या नंतर इच्छा झाली. चांगलं आहे का चांगलं नाही तुमचं तुम्ही ठरवा, मी सांगितलं. आणि त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की पुंडलिकाला, अरे आम्हाला पण काशीला जायचं, घेऊन जाशील का? त्यावेळेस पुंडलिकानं सांगितलं, बाबा तुमचं वय झाले, तुम्ही जा. वारकरी चाले सगळे काशीला, मी कशाला येऊ? असं म्हणला पुंडलिक. आई वडिलाचा नाविला झाला. आई वडील काशीला जाण्यासाठी निघाले, पण वृद्ध आई वडील कुठपर्यंत चालणार? ते जे लोक जात होते त्याच्या पाठीमागे त्याचा सहारा धरू 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 चालायला लागले. पुंडलिकाचं लग्न झालेलं होतं आणि काही दिवसानंतर आई वडील काशीला गेल्याच्या नंतर काही दिवसाला एके दिवशी असं सहज गप्पा मारत बसले आणि पुंडलिकाच्या पत्नीनं सहजच आवाज दिला, धनी मला पण काशीला जायचे. आता हिनं म्हणल्या चल, लगेच चल म्हणला. आता मायबापानं विनंती केली त्यावेळेस घेऊन जा म्हणून नेला नाही, पण बायकोनं लगेच म्हणली मला जायचं कंधारला. चला, लगेच निघाला. गेल्यावर पुढे भेटही झाली. कोणाची? आई वडिलाची. भेट झाल्यावर बरं वाटलं, चला मागावून का होईना, बायकोला घेऊन का होईना, पण आला. आल्याच्या नंतर आनंद झाला, पण चलून 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 ते थकले. त्याचे पाय दुखत होते, कमरा दुखत होत्या. ते पायानं चलून त्याचे ते धुळीनं अंग सुद्धा माखलेलं होतं. शेवटी हे दोघं पती पत्नी आणि आई वडील चालायला लागले. पण चालता चालता वडिलांना सांगितलं, म्हणले का आणि माझे पाय दुखतात गड्या, मला काही चालणं शक्य नाही. थोडं पुढे गेले की आईनं सांगितलं, माझी पण कंबर दुखायला, माझे पण पाय भरून आलेत आणि मला काही चालणं शक्य नाही. त्यावेळा पुंडलिकाने विचार केला, आता दोघाला कसं काशीला न्यायचं. आईच्या गळ्याला एक दोरी बांधली, वडिलाच्या गळ्याला एक दोरी बांधली, दोन्ही बगलो मध्ये काकाला अशा आड केली, ओढायला लागला. इथपर्यंत ठीक होत, इथपर्यंत ठीक होत. पण थोडं पुढे गेल्यावर बायकोनं सांगितलं, पुंडलिक म्हणजे पाय दुखतात रे. लगेच खांद्यावर बसलं. बस आता सांगा चरित्र कसं आहे? चांगलं म्हणसाल चरित्र तुम्ही. म्हणून मी म्हणत होतो पुंडलिकाचं चरित्र मला काय. आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी, पुंडलिक काशी यात्रा करी. कर्मधर्म संयोगाने कसं तरी नेलं, तिथं जाऊन पोहोचले. अलीकडे आश्रमाला मुक्काम पडलाय का?
काशीला. त्या आश्रमामध्ये निवासस्थानासाठी थांबले. आई वडील पत्नी पुंडलिक. आता पुंडलिक आश्रमामध्ये होता पण पुंडलिकाला झोप आली नाही. कर्मधर्म संयोगाने रात्री 12, 12:30, 1च्या दरम्यान 3 बाया आल्या. आश्रम तर महाराजाचं, आणि बाया आल्या रात्री 1 वाजता 3. बघालय कोण? पुंडलिक. आता पुंडलिकानं काय विचार करावा? कमाल आहे, आश्रमात तर महाराज आहे, बाया रात्रीच्या टाइमला 3 बाया आल्या. बाया अमंगळ होत्या. तिला अंघोळ नव्हती, येणी फणी केलेली नव्हती, साडी पिन नव्हती, काटे पिन नव्हती, मेकअप नव्हतं, काहीच नव्हतं. आणि तेवढ्या दिसायला सुंदर सुद्धा नव्हत्या. अशा अमंगळ काळ्या काळ्या वानाच्या 3 बाया आल्या. पुंडलिकानं ध्यानच ठेवलं. म्हणलं मधी तर महाराज आहे, त्या बाया कसं काय झाल्या? ध्यानच ठेवलं. पक्का बराच वेळ वाट बघितली. मला नेमकं काय 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 बघावं. पहाटे पहाटे सकाळी त्या बाया आश्रमातून बाहेर निघाल्या. पण पहाटे ज्यावेळेला त्या बाया आश्रमातून आल्या त्यावेळेला इतक्या सुंदर आल्या, इतक्या सुंदर आल्या. हे अप्सरा, तिलोत्तमा, मेनका, उर्वशी हे सगळ्या फेर त्या बाया पुढं. इतक्या सुंदर. पुंडलिक म्हणला बापरे कमाल आहे. जाताना तर बाया अमंगळ गेलत्या आणि मधून दुसऱ्या 3 एवढ्या चांगल्या आल्या. पुंडलिक म्हणला मध्ये एवढ्या चांगल्या होत्या हे अमंगळ कशाला गेलत्या? पहिल्याच मध्ये एवढ्या चांगल्या होत्या, आता ह्या अमंगळ कशाला गेल्या? म्हणलं विचारलंच पाहिजे. लगेच पुंडलिक आडवा झाला, हात जोडली. कोण आहेत तुम्ही? आता जाताना मध्ये 2-3 बाया गेल्या, काळ्या दर होत्या, काळ्या कुट्ट होत्या, केस विस्कटलेले होते, वस्त्र अमंगळ झालेले होते, आणि तुम्ही एवढ्या रूपवान मध्ये होता. भया अमंगळ होते त्या बाया कुठे गेल्या मध्ये? त्या बायाने सांगितलं त्या पहिल्या ज्या अमंगळ गेल्यात का त्याच आम्ही 3 जणी आहोत. तितक्या अमंगळ असताना तुम्ही एवढ्या सुंदर झाला हो. तुम्ही तितक्या काळ्या जर होता, एवढ्या गोऱ्या झाला हो. कोण आहो तुम्ही? त्याने हात जोडून सांगितलं, हे यमुना, हे गंगा, हे सरस्वती, आम्ही 3 जणी नद्या आहोत. आम्ही 3 जणी नद्या आहोत. आम्ही पहिल्याच एवढ्या सुंदर आहेत, पण आम्ही अमंगळ होतो ना. तुझ्यासारखे पापी ज्यावेळेला आमच्यात येऊन स्नान करतात तेव्हा आम्ही अमंगळ होतो. विढा विढा तुझ्यासारखे पापी ज्यावेळेला आमच्यातून स्नान करतात त्यावेळेला आम्ही अमंगळ होतो. आणि आम्ही अमंगळ झाल्याच्या नंतर या महाराजाची येऊन सेवा करतो, आणि या महाराजाची सेवा केल्याच्या नंतर आम्ही पूर्ववत होतो, म्हणजे शुद्ध होतो. आता पवित्र गंगा होती ती अमंगळ झाल्यावर शुद्ध झाली. कशानं? त्या आश्रमामध्ये महाराज होते कुक्कुट स्वामी. कुक्कुट स्वामी महाराजाचा आश्रम होत. मग आता पवित्र गंगा जर अपवित्र झालेली, तिला पुन्हा निर्मळत्व जर आणायचं असेल तर तिला या साधूपाशी यावं लागतंय. मग गंगा पवित्र का साधू?
साधूकडे येतात. मग साधूचा देह कशानं पवित्र? साधूचा देह पवित्र कशानं होतो? साधूचाही देहच आहे, आपलाही देहच आहे. देह अमंगळ आहे, अपवित्र आहे, मग पवित्र कशानं होतो? पवित्र होण्याचं एकच साधन आहे, जो वदेयाचोत देह अपवित्र आहे, पवित्र होतो कशानं? जो वदेयाचोत सर्व काळ. मग साधू काय करतात? तर दिनरजनी हाचे धंदा, गोविंदाचे पवाडे, रात्रंदिवस त्या भगवंताचं चिंतन करतात. अमंगळ असणारा, अपवित्र असणारा देह नामचिंतनानं पवित्र होतो. हरि पाठ कीर्ती, हरि पाठ कीर्ती
पुरावा आहे. देह कोणताही असो कधी पवित्र. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. अपवित्र देह आहे हा देह नाशिवंत मूळमूत्राचा बाणा. वरी चर्म घातलेली क्रम कीटकांचा सांधा. रव रव दुर्गंधी अमगळतेचा बांधा. स्मरे त्या हरिहरा शरणदाई गोविंदा पर्यदी मदालसा सोहोम जो जोरी बाळा. इतका नाशिवंत देह आहे, इतका अपवित्र देह आहे. पवित्र होतो कशानं? त्याला नामस्मरणाचे संस्कार करावे लागतात, तर अपवित्राचा देह पवित्र होतो. तुम्हाला पटण्यासाठी थोडं सोपी भाषा करतो आपण. मी कीर्तनाला फिरत असताना बऱ्याच दिवसापासून फिरतो. संप्रदायातल्या अनुभवापेक्षा मला जास्त अनुभव खाण्याचा आला. रोज फिरण्यात खाण्याचा अनुभव चांगला आला. कधी कधी खायला चांगलं भेटते, उत्कृष्ट भेटते. आता ज्ञान कमी जास्त आला असं, पण खायला चांगलं, ह्याचा अनुभव चांगला आला. आणि विशेष म्हणजे स्वयंपाक कसा आहे लवकर कळते, कारण मला उत्तम प्रकारचा स्वयंपाक बनवता येत. आता बनवीत नाही, कधी काम पडल्यावर बनवित होती. आणि आता जर स्वयंपाक बनवता येते म्हणलं तर इना काढून घेऊन जाहिरात हातात देते. त्याच्यामुळे नको. विठाला विठाला. एका घरी आम्ही जेवायला गेलो. ओळखीचं नव्हतं घर, पण बैठक तिथं होती. आणि अचानक योगायोग तिथं नेऊन बसविलं. ते काही गडबडीमध्ये काहीतरी स्वयंपाक बनवला. मग कीर्तनाला वेळ होता, अगोदर जेवलो आम्ही. जेवण मस्त झालं. सगळ्या स्वयंपाकामध्ये एक उत्कृष्ट अशी चविष्ट भाजी होती. ती भाजी छान लागली, इतकी छान लागली की मी दोन वाट्या भाजी खाल्ली. आणि सरते शेवटी अजून इच्छा होती की एखादी वाटी भाजी घ्यावं मागून. तुमच्या इथं नाही सांगायला, दुसरीकडे विडाला विडाला. जेवण झालं आणि आम्ही बैठकीत बसलो. बैठकीत बसल्यावर आता सगळ्यात महिला बोलतीत असं नाही, पण काही सभाधट असतात, काही पारमार्थिक असतात. आणि त्यांचे मालकही परमार्थात असल्यामुळं, त्या सभाधट असल्यामुळं ओळख नसली तरी एखाद्या वेळेला महाराजाला येऊन बोलतात. महाराज कसं झालं की काय नाही, की आम्हाला काही कल्पना नव्हती तुम्ही आमच्या घरी जेवायला येणार आहेत म्हणून. अचानक घाई गडबडीने स्वयंपाक केला की कसा झाला की काय नाही की काही पताच नाही. मी मला नंबर 1 झाला. इतक्या घाई गडबडीमध्ये स्वयंपाक करून सुद्धा चांगला झाला, चवदार झाला. कारण कसं असते, काही काही महिलांच्या हाताला एवढी चव असते, एवढी चव असते, पाण्यालाही फोडणी दिली तर माणूस 2 भाकरी खाता येत. आणि काय काय जे शिकून आलेले राहतात का ना युट्यूब वरलं, 2 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अबोलीशा अद्रकाचं पीठ, तवर तेल जाते जुळून. आणि काही बाया दिवसभर शेतात काम करून आल्या आल्या उलीस तेल टाकून पाणी टाकू द्या महाराज आमटीचं नंबर 1 होत्या. आणि तशा पद्धतीने त्या बाईच्या हाताला कायच होती, भाजी एवढी चांगली झाली. बैठकीत बसल्यावर म्हणून लागली, महाराज कसा झाला की स्वयंपाक काय नाही की गैरबडीत आला, तुम्ही काही येणार होते म्हणून माहित नाही. मी मला उत्कृष्ट स्वयंपाक झाला. आणि सगळ्या स्वयंपाकामध्ये भाजी तरी एवढी चांगली झाली, एवढी चांगली झाली, मी 2 वाट्या भाजी खाली. आणि 3री वाटी सुद्धा मागून घ्यायची माझी अपेक्षा होती, पण लाजलो. म्हणलं हवलटपणाचं लेवल लागल. बाई म्हणले, माय महाराज कसं लाजायचं, आपलंच घर, कढईवर शिरं काय देऊ का अजून 2 वाट्या. मी म्हणलं आता नको, जेवण झालं. महाराज पुन्हा कधी जर आले का तुम्ही थोडासा फोन करा की आम्ही आलोत म्हणून, आणि सांगा नेमकी तुम्हाला भाजी कशाची आवडते. पुन्हा कधी जर आमच्या गावाला कीर्तनाला आली तर आधी फोन करून सांगा, आणि तुम्हाला भाजी कोणती आवडते ती सांगा.
मी म्हणलं मला कारल्याची सोडून सगळ्या भाज्या आवडतात. बाई म्हणली आता कशाची खाला. मी म्हणलं मला माहित नाही. बाई म्हणली कारल्याची होती. मी म्हणलं मी घरी असल्यावर आमच्या घरी कारल्याची भाजी करीत नाही. माझी बायको आहे, माझी मुलगी स्वयंपाक बनवते, पण मी घरी असल्यावर कारल्याची भाजी करीत नाही. ते मला कडू लागते, मध्ये बिया राहत्यात, दाताला कचलकून लागत्यात, आणि ती वरी कसं की मगरीच्या पाठीवणीच राहते त्या कारल्याच्या. मला ते आवडत नाही. आणि आता तुम्ही 2 वाट्या भाजी खाल्ली, तिसरी मागून घेणार होती, ही भाजी कारल्याचीच होती. मग मी तर भाजी कारल्याची कडू असल्यामुळे मी घरी कधीच खात नाही, आणि भाजी मला कडू कशी लागली नाही. त्या बाईने सांगितलं, महाराज कारलं मूळता कडूच आहे. कारलं मूळता कडूच आहे, तसा देह जन्मताचा पवित्र आहे. पण त्या कारल्याला मी पाकशास्त्राचे संस्कार केले तद्वत, त्या कारल्यावर जसे पाकशास्त्राचे संस्कार केले तद्वत अपवित्र देहाला नामस्मरण रूपी संस्कार केले. म्हणून ह्यानं अपवित्रपणा सोडला आणि पवित्रपणा आला. आणि त्या कारल्यावर मी पाकशास्त्राचे संस्कार केले. त्याला धुतलं, चिरलं, गरम पाण्यात उकळलं, हळद मीठ टाकून उकळलं, आणि मग फोडणी दिली. त्यावेळेस त्या कारल्यानं कडूपणा सोडला. तीच पद्धत आहे, अपवित्र आहे, पण नामस्मरण रूपी संस्कार झाल्यामुळे अपवित्रपणा ह्यानं सोडून दिला आणि पवित्र झाला. तो कोणाचा नाही, जो वदे अच्युत सर्व काळनीस, ते संत नाही ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं चिंतन असेल, त्या प्रत्येकाचा देह पवित्र आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. मी देहाबद्दल बोललो, पवित्र शब्दाची व्याख्या सांगितलो. आता वाणी शब्दाची 1-2-4 घंट्यात सांगतो आणि मग पुढच्या अभंगाला सुरुवात करतो. विठाल विठाल. इतका देह अपवित्र आहे, पवित्र बनवता येते. 2 दृष्टांत आहेत अजून, एक रामायणातला, एक महाभारतातला आहे. भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला ज्यावेळेला गेले, त्यावेळेला प्रत्येक ऋषीच्या आश्रमाला जाऊन भेटी दिलेला इतिहास आपल्याला पुराणामध्ये सापडतो. भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला जात असताना असंच एका ऋषीच्या आश्रमाला गेले, आणि त्या ऋषीला पत्ता लागला की भगवान आपल्या आश्रमाला आले. मला वाटतं त्या ऋषीचं नाव शरभंगू होतं. रामायणाचे जाणकार असले तर म्हणजे काही शब्द फुटकले तर सांगत जा, मला काही तेवढा अभ्यास नाही. शरभंगू ऋषीच्या आश्रमाला गेल्याच्या नंतर त्या शरभंगू ऋषीनं काही वेदाच्या रुचा गायल्या, भगवंताची स्तुती केली, आणि समोरासमोर बसले. सगळी स्तुती संपली, आनंद झाला. पण त्याच्या आश्रमामध्ये थोडासा वास होता, ते वास भगवंताला आला. वास येऊ लागला. भगवान प्रभू रामचंद्रांनी विचारलं, मुनिवर्य महाराज, तुम्ही वेदाच्या रुचा एवढ्या चांगल्या गाताय, तुमच्या आश्रमामध्ये असा वास कशाचा आलाय? तर तो वास येत होता त्या मुनीच्या देहाचाच. पण त्या नामस्मरणाच्या बळावर त्या शरभंगू ऋषीनं स्वतःचा पहिला देह होता ते एका पाल्यामध्ये झाकून ठेवला होता, आणि दुसरा देह निर्माण करून भगवंताची स्तुती केली होती. त्या पहिल्या देहाचा वास येऊ लागला. शरभंगूनं सांगितलं, भगवान, मी जे गायलो का तुमचं स्तवन करायलो, हा देह मी बनवला. माझा खरा देह तो का तिथं मी त्या झुडपामध्ये लपून ठेवलाय, त्याचा वास येतोय. का? ते त्याचं प्रारब्ध आहे, तसा मला भोग भोगत यावा लागलाय. तुम्ही आल्यामुळे मी हे तयार केले. भगवान म्हणले, एवढ्या वेदाच्या रुचा चांगल्या गातोस, तुझा देह पवित्र बनवून देऊ का? तुझा देह बनवू का चांगला? शरभंगून सांगितलं, नका भगवान. का?
त्याच्या वाट्याला कर्म आलेलं आहे त्याला भोगून संपू द्या. म्हणजे जे वाट्याला कर्म आलंय ते भोगून संपलं पाहिजे, तेव्हा दुसऱ्या जन्माची किंवा दुसऱ्या कामाची युक्ती चांगली होती. काय त्या ऋषीची ताकद असत. दुसरा दृष्टांत आहे महाभारतातला. पांडवांनी ज्या वेळेला यज्ञ केला, अपवित्र देह पवित्र बनविला कशाने, आपल्या एवढ्या पांडवांनी ज्या वेळेला यज्ञ केला त्यावेळेला प्रत्येकाला वाटून दिलं. वाढायचं कुण, मटेरियल कुण आणायचं, निमंत्रण कुण द्यायची, सगळे कामं वाटून दिली. पंक्तीमध्ये कुण फिरायचं. आता बऱ्याच लोकांना वाटतं पंक्तीमध्ये फिरावं. सगळ्या लोकांना पंक्तीत फिरायचं काहीच काम नाही. कारण आता सध्या कोणतंच पोरग त्या मधल्या माणसाचं ऐकणं झालंय. विठाला कारण सांगणारा त्या तोला मोलाचा राहिला नाही, पंक्तीत फिरणारा बस बस गडब्याच्या पहिल्या पुरल्या नाही. म्हणजे सांगावं कोण हे शास्त्र लागतं ना, त्याला माणूस हे तसाच पाहिजे सांगणारा. भीम पंक्तीत फिरत होता आणि भीम थोडासा अंगानं मजबूत होता, थोडासा आडदांड होता. त्या पंक्तीमध्ये बरेचसे ब्राह्मण लोक जेवायला यायचे, दररोज जेवण करायचे. आणि जेवण झाल्यावर भगवान परमात्म्याने सगळ्याला विचारायचं, कसं झालं जेवण, चांगलं झालं का, व्यवस्थित झालं का. असा बऱ्याच दिवस यज्ञ चालला. एका कोटीमध्ये असा विषय आलाय, 43,832 माणसं एका पंक्तीला जेवत होते. 43,832 माणसं एका पंक्तीला जेवत होते. अशा 14 पंक्ती रोज उठीत होते पांडव. विठाला देव उभं राहिला नाही संग, देव सोबत उभं राहिला नाही. भजन केलं म्हणून नाही, भजन एक अलीकडची गोष्ट आहे. कारण पांडवा इतकं अन्नदान कोणच केलं नाही. आता आपण पोपांचा 50 किलोचा कटा उकडाल पंगत आपली आहे. मिष्टान्नाच्या नुसत्या तुपातला शिरा होता, तुपातला शिरा. सगळे जेवायचे, भीम मधून गदा घेऊन फिरायचा. हा का हा, त्याच्या भेवानं ते माणसं खाल्याला अंगीच लागायचं नाही लोकांना. म्हणजे उरल्यावर कसं होतं, त्याच्या हातात गदा होती. आणि गदा काय आपल्या बारीक साईड नव्हती, 3.5 क्विंटलची होती. सहज 3.5 क्विंटलची गदा अशी सहज. आता मला तुमचे चेहरे दिसणार नाहीत ना, तुमची काय प्रतिक्रिया आहे देवीडाला. एके दिवशी भगवंताने विचारलं, जेवायला भेटायला ना, ब्राह्मणाने सांगितलं जेवायला नंबर 1 आहे. म्हणजे पोटभर वाढायलेत ना, पोटभर वाढायला. मग तुमची प्रकृती सुधारायची, ती अशी खराब कस काय झाली. हो का, तुपातला शिरा आहे, तुपातले लाडू आहे, सगळं मिष्टान्नाची पंगत आहे. आणि आम्ही पोटभर सुद्धा खाला. पण ते मध्ये जे सुपरवायझर फिरायला का, त्याच्यामुळे आम्हाला अंगीच लागणार जात. तेवढा जर तुम्ही बाजूला काढला तर आम्ही खाल्याला आम्हाला अंगी लागेल. देवाच्या लक्षात आलं, म्हणजे भीम असा नीट होत नाही. देवानं सांगितलं भीमाला, भीमा सगळे साधू मुनी, टाळकरी, वारकरी, माळकरी आपल्या इथं यज्ञाला जेवून गेलेत. एक महाराज याचा राहिला, एक याचा राहिला. तेवढ्याला बोलून आणू. कोण जाईल म्हणजे आपणच दोघं जाऊ. भगवंतानं स्वतः भीमाला नेलं. कुणाकडे, विठाला विठाला विठाला. पर्वतावर राहत होते एखादे, डुकराचं तोंड होतं. तोंडात तर सगळ्याच्याच आहे की विठाला. त्याचं सगळं शरीर सोन्याचं होतं आणि तोंड डुकराचं होतं. भगवंतानं भीमाला तिथं नेलं. आता देव आले म्हणून त्याला कळालं. कळल्याच्या नंतर त्याने भगवंताची स्तुती केली, वेदाच्या रुचा गायल्या, वा वा भगवान
मला जरा संस्कृत येत नाही म्हणा की. मस्त त्यानं गायन केलं आणि म्हणले असं असं पांडव यत्न करायले तर खाली तुम्ही जेवायला यावं अशी अपेक्षा आहे माझ्यासोबत. त्याच्याच घरातला माणूस भीमा आलाय. त्यावेळेस सांगितलं भगवान तिथं मोठमोठे अधिकारी महापुरुष तुमच्या पंक्तीला भोजनाला यायले आणि मजा असलं तोंड घेऊन मी काही येईना. त्याचं नाव गंधमादन होतं. दुर्वास हेनं सांगितलं हेही बरोबर आहे एका दृष्टीनं, पण इथल्या दृष्टांतातलं नव्हते. त्यांचाही पॉइंट बरोबरच आहे. ते गंधमादन होतं आणि त्याच पर्वतावर राहत होतं. माझं असलं तोंड घेऊन मी येईना, मला परदेश ना जा. दोघही बाहेर निघाले. बाहेर निघाल्यावर भीमानं देवाला विचारलं भगवान त्याचं सगळं शरीर सोन्याचं तोंडच कसं काय डुकराचं. भगवान म्हणले मध्ये जाऊन विचार. नेहमी त्याच्यासाठीच भीम परत गेला. महाराज तुमचं सगळं शरीर सोन्याची कांती आहे, तोंडच कसं काय डुकराचं आहे. त्याला सहजच म्हणलं पाठीमागे जन्मातलं पाप आहे, काय करू जाय. एवढं म्हणल्यावर बाहेर आला. पण बाहेर आल्यावर त्या गाडी इतक्यात गेल्यावर मनाला वाटलं नेमकं पाप कोणता विचारावं. नेमकं पाप देवाला सांगितलं. देव म्हणले बघ हिच्यावरून काय सांगते का. परत आले अजून. होय महाराज नेमकं पाठीमागल्या जन्मामध्ये तुम्ही पाप कोणतं केलं. पण ते फिरत होतो म्हणला, उष्ट पात्रावर ठुल्यावर त्याला मारित होतो म्हणला. मग भीमाला कळालं मला देवाने इथं कशाला वाणी देह दोन शब्द चालू आहेत. अजून वाणीला पुढून येतो थोडं. विडाला विडाला देह अपवित्र असणारा पवित्र आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ओळे आहेत काही अपवित्र आहे. गाद्यात प्रमाण आहे अपवित्र आहे. पवित्र बनला कशानं. नामस्मरणानं. मग जो नामस्मरण करतो त्याचा देह पवित्र होतो. तसं वास्तविक नाकी तोंडी कर्मकिडे गर्भवासाचे दुःख गाडे सगळं हा देह नाशवंत मळमूत्राचा बाधा होऊन गेलं. ते इतकं घाण आहे. पण नामस्मरणानं पवित्र होतो. वाणी सुद्धा पवित्र आणि पुण्यवान कशानं होते. आता सगळ्याची वाणी सारखी नाही. सगळ्याची वाणी सारखी नाही. आता पहिल्या काळात काही मोबाईल नव्हते. अलीकडच्या काळात मोबाईल आले आणि ते मोबाईल आले तेव्हापासून आम्हाला जास्त सवय लागली. काशीनाथ महाराज मोबाईलवर फोन आला की रामकृष्ण हरी, जय हरी, हरिओम, जय श्रीराम म्हणायचे. आता आपण सोयरे सोयरे राम राम म्हणतो मोबाईलवर. आपल्या वाणीला सवय लागून गेली. मग वाणीला कुठली पवित्र बनवण्यासाठी सवयच लावावं लागते ना. पण काही जणांची वाणी ह्याच्यात रमलीच नाही, पवित्र झालीच नाही. त्याच्या वाणीला सवय लागली शिव्या द्यायची. काही दिवसापूर्वी मला फोन आला. आता नंबर सेव्ह नव्हता, नाव काही पडलं नाही आणि ते आपल्याला सवय. आता बरेच साहेब लोक काही मला फोन करतात. मी रामकृष्ण हरीत म्हणतो त्याला आणि त्याला सुद्धा सवय लागली. मी त्याने जरी मला लावलं तर रामकृष्ण हरीत म्हणतात फोनवर. रामकृष्ण हरी फोन लावल्या रामकृष्ण हरी. तिकडून फोन आला. मी उचलल्या. थोडं तुम्ही विपर्यास करू नका माझ्या बोलण्याचा. मला दृष्टांत पटवून द्यायचा आहे. विशेष म्हणजे जगात चाललंय त्याचा विपर्यास करू नका. मी पटवून देतो. हे थोडं मोठ्याच आहे, माझं काही नाही. इकडून फोन उचलले मी रामकृष्ण हरी म्हणलो. मी रामकृष्ण हरी म्हणल्या तिकडून आला आवाज आला. मला महाराजाला फोन लागला. मला सांगायचंय काय वाणीला त्या सवय लागलेली. तोंडामध्ये उच्चार तोच येणार. आपल्याला काय लागले सवय रामकृष्ण हरी म्हणायची. त्याच्या तोंडातून सहज असं निघून जाणार. हे किरकोळ अंतरिक्षे धावे स्वभावे धरित आहे बरी आवर येणार. आता ह्याच्यावरच सांगतो एक दृष्टांत. विठाला सद्गुरूच्या कृपेनं फिरण्यामध्ये चांगला अनुभव आला. आता जशी टाळकरी अशी काही मी मोठ्या समाजामध्ये गेलो. पण मला वाटतं ह्याच्या पुढे पहिल्यांदाच आलो.
बरेच ठिकाणी 5-5 हजार समाज असतो, 100-100 टाळकरी असतात, त्याच्यामध्ये 25 गाणारे लोक असतात, 10-5 पकवाज वाजवणारे असतात. असंच एका गावाला गेलो, इतका सुंदर समाज होता, 5000 पब्लिक असत, 100 टाळकरी असतील, 4 पकवाजे, साऊंड सिस्टीम गोड, 2 चोपदार, इकडून एक इकडून एक, आणि चोपदार कमीत कमी 6.5-7 फुटाचे. त्याच्या मिशेचे आकडे जर बघितले तर अभिनंदन सारखे. आजोबाचं वय त्याचं, पण ते उग सप्त्यापुरते चोपदार झालेले, बाकी ते परमार्थातलं काहीच माहिती. आणि मी दृष्टांत सांगत होतो तेवढ्या पब्लिक मध्ये नाजुकीचा दृष्टांत सांगत होतो. इवाई काही माणसं नाजूक असतात, इतके नाजूक असतात, इतके नाजूक असतात. एक राजा इतका नाजूक होता, इतका नाजूक होता, तर राजा अंबारी हत्तीवर बसून जर बाहेर निघाला आणि हत्तीच्या पायाखाली जर वेलदोडा आला तर राजाला सर्दी होत होती. समजून घ्यायला वेळ लागत जरा. राजा हत्तीवर बसून जर बाहेर निघाला आणि हत्तीच्या पायाखाली जर वेलदोडा आला तर राजाला सर्दी होत होती. हे इतका नाजुकीचा दृष्टांत. 2 चोपदारापैकी एक चोपदार हातातला त्याच्या जे दंड राहते की नाही चोपदाराच्या, असा हानवटी होती वरी त्याच्यावर, आणि असं ऐकू लागलं. काय सांगतात महाराज, इतके नाजूक माणसं, इतके नाजूक माणसं. त्याला वाटलं काय म्हणाले इतकी महाराज. इतका राजा नाजूक होता की हत्तीच्या पायाखाली जर वेलदोडा आला तर राजाला सर्दी होत होती. त्या चोपदारानं ऐकलं, त्याला वाटलं महाराज काय सांगते की. आणि मजा दृष्टांताला कमी हसली पब्लिक, ह्याच्या तोंडातून निघालेल्या शब्दाला जास्त हसली. मग त्यालाही वाटलं आता महाराज मला बोलल्याशी राहणार. आणि माझा स्वभाव सगळ्या जगाला माहित आहे. अरे बाबा हे आमच्या संग फिरणारे राहते. आपलं काम असं आहे महाराज, आलं मनाला तर गेलं, शेणाला नसलं तर घातलं पालतं टोपलं बसलं उन्हाला. कोणाचं बंधन नाही, कोणाच्या गादीवरला नाही, कोणाच्या मठातला नाही, कोणाच्या वंशातला नाही. हे सगळं कष्टात चालू आहे. विठाला दोस्ती केली की दोस्तच होऊन राहतो, विरोध केला की विरोधकच होऊन राहतो. काय घे नाही कोणाला, तेवढं म्हातारा नाही तेवढं तर नाही. म्हणून परमार्थ आहे. काय सांगू लागतो मी आता, माझ्या दृष्टांताला कमी हसले, पण या चोपदाराच्या तोंडातून जे शब्द गेला का नाही त्याला जास्त हसले. मग ह्याला वाटलं आता महाराज आपला फडशाच पाडते, कारण माझा स्वभाव सगळ्याला माहित आहे. ते चोपदार घाबरलं, माझ्याकडे बघू लागलं सारखं काय म्हणते. आता मी आजोबाच्या वयाचं वय, मी एवढंच म्हणलं बाबा तुमच्यात म्हातारपणाला तुमच्या तोंडातून असे शब्द निघणं सोबत नाही, 5000 पब्लिक पुढे आहे, असं कसं बोलावं. मग त्याला वाटलं आता काही म्हणणार महाराज सांगावं, महाराजाला समजून चालू कीर्तनात. महाराज काय सांगावं म्हणायचं नव्हतं, पण त्याला तोंडात आलं गेलं निघून. म्हणलं अजून बी विठाला तुम्ही आता ह्याचा गैरवापर करू नका. म्हणजे वाणीला सवय. साधू संतांनी ही वाणी जरी अपवित्र असली, देह जरी अपवित्र असला, त्याला पवित्र बनवण्याचं काम नामस्मरणामुळे केलेलं आहे. कशामुळं? फक्त भगवंताचं भजन करून. मग महाराज हा देह अपवित्र आहे, पवित्र बनवला. वाणी अपवित्र होती, पुण्यवान बनवली, पवित्र बनवली. पण या देहाचा, या वाणीचा आम्हाला काय फायदा? त्याचा फायदा अभंगाच्या द्रुपदात.
त्याचा आपल्याला चिंतने तरतील दोषी. आपण या साधू संतांचं जरी चिंतन केलं का आपल्यातले सगळे दोष नाहीसे होतात आणि पापाच्या राशीच्या राशी जळून भस्म होतात. फक्त भगवत चिंतनानं ज्यांनी केलंय त्याचं जरी स्मरण केलं तर जळतात. आपण केल्यावर आपण याचा थोडा अजून विचार केला का ज्ञानेश्वरीचा सततम कीर्तयंतो यतंदच्चद्रव्रताः नमशन्तश्मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचिताचे. ही नामची नाही पापाची ऐशी झाली. यमदमा उकळा निली तीर्थी ठायावरुणी उठली. किंवा त्याच्या पुढची होई यमो मने कवनाते यमावे दमो मने कवनाते दमावे. तीर्थे म्हणते काय खावे दोष हो कदाशी नाही. सतत चिंतन केल्याच्या नंतर कुठलाच दोष राहत नाही. नवे नवे या साधू संतांनी केलं त्यांचं जरी स्मरण करून त्यांचं जरी चिंतन केलं तर आपल्यातला दोष राहत नाही. पुण्यवंत स्मरण जरी केलं आपलं दोष नाही होऊन जातात. तयाच्या चिंतने तरतील दोषी. आत्मा इच्छा करतो देवईची रज चरणीची माती धावत चालते. आणि देव स्वतः त्यांच्या पाठी मागे धावतो. असे शेकडो पुरावे आणि शेकडो उदाहरणं आपल्याला भागवतात सुद्धा सापडतील. भगवान स्वतः त्या चरणाची अपेक्षा करतो. भगवान स्वतः त्या चरणाच्या खालच्या मातीची अपेक्षा करतो. आणि आपलंही सौभाग्य आहे महाराजाच्या साधू संतांच्या पदस्पर्शानं पुनीत होऊन साधू संतांच्या पदस्पर्शाच्या खालची पवित्र माती घ्यावणे आपल्या कपाळाला लावावी. स्वतः भगवान इच्छा करतात तर तुम्ही आम्ही का करू नये. देवाला देवपण जर असेल तर ते साधू मूळ आहे. देवाला मोठेपणा असेल तर साधू मूळ आहे. आमुची भावे तू विसरू
साधू संतामुळे जरी असला तर देव साधू संताची इच्छा करतो. एक मिनिट सोडून जात नाही. मग देवाची इच्छा करते तर तुम्ही आम्ही करू का करू नये. म्हणून बाकी दुसरी कुठलीच करायची गरज नाही, कुठलंच साधन. कारण कलियुगामध्ये बाकीचे साधन अवघड मानले. कलियुगामध्ये योगाधिक साधन, यज्ञाधिक साधन, कर्म मार्ग या मार्गाने आपल्याला जाऊन ती प्राप्ती होणं शक्य नाही. साधा आपल्या कंठामध्ये भगवंताचं नाम जरी झालं त्याला दुसरं कोणतंच करायची गरज नाही. अभंगाच्या 4थ्या चरणात करायची गरज नाही. कारण कलियुगामध्ये सगळ्या साधना अवघड आहेत आणि एवढी साधना सोपी आहे. भगवंताचं नाम कसल्याही अवघड संकटातून तारून नेणारं भगवंताचं नाम आहे. ज्ञानेश्वर महाराजाचा सुद्धा पुरावा द्यायचा ठरला तरी जड जीवा तारण, जड जीवा तारण,
म्हणतात रामकृष्ण नाम सर्व दोष हरण जड जीवा तारण. हरी एक एक भगवंताचं नाम आहे. मग ते भगवंताचं नाम जर त्या कंठामध्ये असेल तर बाकी कुठली साधना करायची काही गरज नाही. कुठली साधना नाही, कारण बाकीच्या साधना अवघड आहे, एवढी साधना सोपी आहे. नामसंकीर्तन साधना बाई सोपी, जळतील पापे जन्मांतरीची. कुठलीच साधना नाही. त्याला काय अवघड साधना करायची गरज नाही. नलगती सायास जावे वनांतरा. जाग्यावर बसून हा परमार्थ साध्य करून भगवंताची प्राप्ती करून घेता येते. आणि कशी करता येते? देव, भक्त आणि नाम यांचा त्रिवेणी संगम झाला, ऑटोमॅटिक साध्य होते अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका मान देवा, तुका मान देवा, गेली 18 वर्षापासून तुमच्या गावामध्ये हा महोत्सव, हा उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे अगदी अट्टहासात, अगदी उल्हासात साजरा होत आहे. आणि त्यातली आजची 3ऱ्या दिवसाची सेवा सर्व गावकऱ्याच्या नियोजनाखाली माझ्याकडे आली आणि येऊन सेवा करण्याचा योग मला प्राप्त. उतनी मेरी औकात नहीं, जितनी मेहरबानी आप ब्रह्मवाणी वालों ने की, उतनी औकात मेरी नहीं. ये तो कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझ में ऐसी कोई बात नहीं. आता सांगावं लागतं हे ज्ञानेश्वर. ऋषी हो दंग गाऊनी अभंग, ऋषी हो दंग गाऊनी अभंग. हे नाथ घरी, नाथ घरी, नाथ घरी नासे माझा सर.